मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही टॉपचे नंदी जे आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहेत. जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होत आहेत. असे काही नंदी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या मित्रांनो खरेदी झाली. असा मित्रांनो समाजसेवक, नगरसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय आणि आता आपण बघितले असेल लगातार 3 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आणि ते देखील मित्रांनो मोठी मैदान आहेत. जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान, त्याचबरोबर मित्रांनो कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि मित्रांनो निमसोड शितोयनगर महाराष्ट्र केसरी मैदान असा मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह मल्हार 11-11 जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. असा मल्हार 11-11 आत्ता टॉपमध्ये पळतोय आणि मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो दुसरा नंदी आहे दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा ट्रिपल हिंद केसरी शॉटगन मेहरबान. मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका असा शॉटगन मेहरबान आहे मित्रांनो. आपण बघितलं असेल हा देखील नंदी मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. आपण बघितलं असेल जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये मल्हार 11-11 आणि मेहरबान सुंदर असं मित्रांनो टॉपचं स्पीड लागलंय. जेव्हा हा जोड आपल्याला पळताना दिसलाय त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. त्याचबरोबर कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये देखील मित्रांनो मेहरबान याने मित्रांनो महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला आणि मित्रांनो आत्ता जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. असा दीपक शेठ पाटील, हृदया दीपक शेठ पाटील यांचा मित्रांनो लाडका ट्रिपल हिंद केसरी शॉटगन मेहरबान चालू सीझनला मित्रांनो गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो बबनदादा लासुर्णेकरांचा मित्रांनो रावण मित्रांनो आपण बघितलं असेल रावण देखील मित्रांनो आता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आपण बघितलं असेल महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये देखील रावणने मित्रांनो गुलाल घेतलाय आणि रावण देखील मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर देखील मित्रांनो आता टॉपमध्ये पळतोय. जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर मित्रांनो हा सुंदर आदत वयामध्ये इतका टॉपचं स्पीड मित्रांनो बघायला मिळालं होतं या सुंदरचं आणि आत्ता देखील मित्रांनो सुंदर असा कमबॅक केलाय आणि एक टॉपमध्ये मित्रांनो पळतोय जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर. त्याचबरोबर मित्रांनो संजय सरगर यांचा मित्रांनो हिंद केसरी गिरवीकरांचा माऊली, संजय सरगर यांचा हिंद केसरी माऊली. मित्रांनो माऊली देखील आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. जाईल त्या मित्रांनो मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतोय. असा संजय सरगर गिरवीकरांचा हिंद केसरी माऊली. त्याचबरोबर मित्रांनो सेमीचा बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली असा मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह ज्या नंदीनं मित्रांनो आदत वयामध्ये ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मान पटकावला आणि मित्रांनो आत्ता सेमीचा बादशाह म्हणून त्या नंदीची ओळख निर्माण झाली. चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह आहे. असा मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन आत्ता जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो. जर सचिनने मित्रांनो गट काढला तर सेमीला मित्रांनो कोणीच त्याचा अंदाज लावू शकत नाही. कारण मित्रांनो सचिनला आत्ता सेमीचा बादशाह म्हणून सचिनची ओळख निर्माण झाली आणि सचिन देखील मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून सचिनची ओळख निर्माण झाली आहे. जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरतोय. असा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन. जसं मित्रांनो बक्कासूरने काळ गाजवला होता, नवीन नंदी घेऊन मित्रांनो गुलालासाठी पात्र होत होता, तसा मित्रांनो सचिन देखील सगळ्या नंदींच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जातो. नवीन नंदींना घेऊन मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. असा हे चतुर्थ हिंद केसरी सचिन. चालू सीझनला मित्रांनो सचिन देखील एक गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली मित्रांनो सचिनची. त्याचबरोबर मित्रांनो सचिनचा जोडीदार नवनाथ शेठ जगदाळे, राजू पाटील आगाशिवनगर यांचा मित्रांनो आदत वयामध्ये पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी जो ठरलेला असा
हिंद केसरी लक्ष्या. मित्रांनो हिंद केसरी लक्ष्या देखील मित्रांनो आता चालू सीझनला त्याने जेव्हा मित्रांनो सचिन आणि लक्ष्या हा जोड पळताना दिसलाय, तेव्हा आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं आणि आपण बघितलं असेल महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये देखील हा जोड द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शितोयनगर महाराष्ट्र केसरी मैदानात. आणि नक्कीच हा देखील मित्रांनो हिंद केसरी लक्ष्या देखील चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो पालेगाव अंबरनाथकरांचा ब्लॅक टायगर बादल. मित्रांनो आत्ताच चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून या ब्लॅक टायगर बादलची ओळख निर्माण झाली. आपण बघितले असेल निमसोडचं जे भव्य दिव्य असं मैदान महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला या ब्लॅक टायगर बादलने. बादल मित्रांनो आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतोय आणि टॉपचं स्पीड बघायला मिळतंय मित्रांनो पालेगावकरांच्या बादलचं देखील. आणि बादल देखील मित्रांनो आता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो सुलतान 21-11 मित्रांनो एक टॉपमध्ये नंदी पळतोय मित्रांनो सुलतान 21-11. मित्रांनो आपण बघितलं असेल जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो फायनलचा गुलालाचा मानकरी ठरतोय आणि आपण बघितलं असेल कदमवाडी महाराष्ट्र केसरीचे भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये पालेगाव अंबरनाथकरांचा ब्लॅक टायगर बादल आणि सुलतान 21-11 तृतीय क्रमांकाचा मित्रांनो या जोडीने मान पटकावला. काय टॉपचा स्पीड बघायला मिळालं गटाला. सेमी मित्रांनो सुट्टा असा सेमी निघाला मित्रांनो या जोडीचा आणि नक्कीच हा जोड आपल्याला पुन्हा एकदा मित्रांनो एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. एक टॉपचं स्पीड मित्रांनो बघायला मिळतंय आपल्याला ब्लॅक टायगर बादल आणि सुलतान 21-11. त्याचबरोबर मित्रांनो किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रैना. मित्रांनो रैना देखील एक चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. आपण बघितलं असेल त्या दिवशी काही टॉपचा मित्रांनो सेमी निघालाय. रैना आणि पाखरेच्या गाडीला एक टॉपचं मित्रांनो स्पीड बघायला मिळालं होतं कदमवाडी महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो भारत शेठ वैकुंडे निमगावकरांचा षष्टम हिंद केसरी सावकार. सावकार देखील मित्रांनो चालू सीझनला आता गुलालाचा बेताज बादशाह जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. असा मित्रांनो भारत शेठ वैकुंडे निमगावकरांचा सप्तहिंद केसरी सावकार. सावकार देखील मित्रांनो आता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो काय टॉपचा मित्रांनो कमबॅक केलाय अरुण पाटील, नाना प्रधान, घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांच्या सर्जाने मित्रांनो बरेच दिवस मित्रांनो काही मित्रांनो अंतर्गत वादाअभावी घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना दिसला नव्हता. परंतु मित्रांनो काय कमबॅक केलाय घोटच्या सर्जाने. घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11 मित्रांनो निमसोड शितोयनगरचं जे भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मान पटकावला या जोडीने. आणि मित्रांनो काय पळालाय घोटचा सर्जा. मल्हार मित्रांनो एका पाठोपाठ दुसऱ्या मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा आणि डबल महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला आणि सर्जा देखील मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला सर्जाने देखील. आणि मित्रांनो सर्जा देखील चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह मित्रांनो. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे मित्रांनो. घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा. त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रायफल 81-81 चा मित्रांनो वारसा चालवतोय सचिन शेठ चव्हाण यांचा मित्रांनो छोटा फंट्या 81-81. मित्रांनो आत्ता फंट्या 81-81 ने देखील काय कमबॅक केला मित्रांनो. टॉपमध्ये मित्रांनो पळतोय. आपण बघितलं असेल राहुल आणि फंट्या 81-81 काय टॉपचं स्पीड लागतंय मित्रांनो. जेव्हा हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसतोय. मित्रांनो फंट्या 81-81 देखील टॉपमध्ये पळतोय आणि आत्ता चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याचबरोबर मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीला देव संबोधलं जातं आत्ता मित्रांनो या द्वादशम हिंद केसरी बकासूरचा मित्रांनो संघर्षाचा काळ चालू आहे. परंतु अनेक मैदानं मित्रांनो जे आपण आत्ता मैदान बघतोय ते सगळी मित्रांनो मैदानं या बकासूर बैलाने गाजवून ठेवलेत. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो हिंद केसरी असो, महाराष्ट्र केसरी असो, यात्रेचं मैदान असो, कोणतंही मित्रांनो मैदान असो त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरने काळ गाजवलेला आहे. आणि मित्रांनो प्रथमतः कोणतंही मैदान असू देत लोक विचारतात मित्रांनो आज बकासूर आहे का. कारण एवढी क्रेज आहे मित्रांनो या बकासूरची. आणि आत्ता मित्रांनो बकासूरचा संघर्षाचा काळ चालू आहे. परंतु
संघर्षातून कसं वरती यायचं हे बकासूरला माहिती आहे आणि नक्कीच लवकरच बकासूर आपल्याला कमबॅक करताना देखील दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो सौ उर्मिळाताई माणिकशेठ गायकवाड मुत्रा फार्म चिंचाळे यांचा मित्रांनो राजा. राजा देखील मित्रांनो आपण बघितलं असेल आदतच्या मैदानामध्ये राजा आणि शहाणा काडतूस ही मित्रांनो एक अपराजित जोडी आहे. जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरली मित्रांनो ही जोडी. उर्मिळाताईंचा राजा आणि खेडकरांचा डबल हिंद केसरी शहाणा काडतूस. शहाणा काडतूस आणि मित्रांनो उर्मिळाताईंचा राजा देखील मित्रांनो टॉपमध्ये पळतोय आणि त्या चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून या दोन्ही नंदीची ओळख निर्माण झाली. त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैय्या पवार, थैमान ग्रुप, साखरवाडी फलटण यांचा षष्टम हिंद केसरी विवेकाचा शेवट सर्जा. सर्जाला देखील मित्रांनो माहिती आहे कधी कमबॅक करायचा. मित्रांनो शेवटच्या 200 फुटामध्ये मित्रांनो लांबणारा नंदी मित्रांनो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा. सर्जा देखील मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. त्याला माहिती आहे मित्रांनो कोणत्या मैदानामध्ये कमबॅक करायचा आहे आणि नक्कीच मित्रांनो हे होते काही टॉपचे नंदी.